आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचं नाव आहे रंग माझा वेगळा. लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचक स्वर प्रियांका आचार्य यांचा. चला तर मग करूया कथेला सुरुवात. एकदा जंगलात सिंह महाराजांनी पक्ष्यांसाठी रंग माझा वेगळा ही स्पर्धा आयोजित केली. त्यात सगळ्या पक्ष्यांनी भाग घेतला. कावळा, मैना, कोकिळा, बगळा, बदक, हंस, शहामृग, मोर, पोपट, कबूतर, चिमणी, सुतार पक्षी, अगदी झाडून सगळ्या पक्ष्यांनी भाग घेतला. पहिल्या फेरीत सगळ्या पक्ष्यांनी आपापल्या गुणांचं वर्णन केलं. काव काव करत कावळा आला. मी जरी असलो काळा तरी अंगी आहेत नाना कळा. मी जरी असलो काळा तरी अंगी आहेत नाना कळा. काकस्पर्श करण्यासाठी जो तो मला शोधत फिरतो आणि होतो बावळा. उडत उडत मैना आली आणि म्हणू लागली, मी आहे बाई काळी पण चोच माझी पिवळी. मी आहे बाई काळी पण चोच माझी पिवळी. आणि माझ्या नावाचे बालगीत ऐकून लहानग्यांची खुलते कळी. रियाज सोडून कोकिळा आली. असेल जरी वर्ण माझा काळा परी देवाने दिला गोड गोड गळा. मी गायलेल्या गाण्याचा सर्वांना भलताच लळा. जपमाळ सोडून बगळेबू आले. माझं नाव बगळा पांढरा रंग माझा सगळा. माझं नाव बगळा पांढरा रंग माझा सगळा. मासे पकडण्यासाठी शांत राहतो ओढून सदैव जपमाळा. स्विमिंग करून बदक आलं. नाव माझं बदक चालतो मी फटक फटक. नाव माझं बदक चालतो मी फटक फटक. फेतके पिवळे पाय माझे चोचीचा रंग पिवळा. पाण्यात पोहतो मी अनेक वेळा. ऐटीत चालत हंस आला. राजहंस माझं नाम क्षीर निवडणं माझं काम. राजहंस माझं नाम क्षीर निवडणं माझं काम. चाल माझी डौलदार शुभ्र देखणा रुबाबदार. जड पावलं टाकत टाकत शहामृग आला. सगळ्यात अनोखा आहे मी पक्षी. निसर्ग त्याला आहे साक्षी. उडता जरी येत नसे मला सगळ्यात वजनदार पक्षी मी भला. मग नाचत नाचत मोर आला. रंगीत पक्षी आहे मी मोर. माझे नृत्य बघे लहान थोर. पिसारा जेव्हा मी फुलवतो प्रेक्षकांना मी भुलवतो. मग बडबड करत पोपट आला. नाव माझं पोपट काम आपलं सरधोपट. नाव माझं पोपट काम आपलं सरधोपट. खातो मिरची आणि पेरू जेवण होताच लागतो घोरू. सगळे म्हणती मला मिठू मग मी करतो विठू विठू. लाल चोच रंग हिरवा सर्वांना भासे मी भरवा. मानवासारखा मी बोलतो आणि छोटे मंडळींचा रंग खुलतो. मग घू घू करत कबूतर आलं. नाव माझं कबूतर अखंड करतो मी गुटूर गुटूर. नाव माझं कबूतर अखंड करतो मी गुटूर गुटूर. रंग माझा राखाडी उंच राहते आमची जोडी. पिल्लांना दाणे देऊन चिमणीताई आली. मी आहे चिमणी लहान माझी जीवणी. 4 दाण्यात पोट भरते भुर्रकन क्षणात उडते. बालगीतात असते नेहमी मी. मुलांची आवडती आहे मी. मग सुतारकाम करून सुतार पक्षी आला. चोच माझी अणकुचीदार लाकूड कोरणं आवडे फार. टकटक 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 सदैव करतो म्हणती सगळे पक्षी सुधार. स्पर्धेचा पहिला राऊंड संपला. त्यात दुसऱ्या राऊंडमध्ये कोण कोण जाणार हे आपले जज श्रीयुत गजराज एलिफंटे जाहीर करतील. सिंहराजे गरजले. दुसऱ्या राऊंडमध्ये काळ्या रंगांपैकी कोकिळाताई, पांढऱ्या रंगांपैकी हंसराव, हिरव्या रंगाचा पोपटकुमार आणि निळ्या रंगाचा मोरजी
आणि सरतेशेवटी वेगळेपणामुळे शहामृग पंत यांना सिलेक्ट करण्यात येतं आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये कोकिळाताईंचं शास्त्रीय गायन झालं, तर मोरजींनी ब्रेक डान्स केला, हंसरावांनी रॅम्प वॉक केला आणि पोपटकुमारांनी घडाघडा श्लोक म्हणून दाखवले आणि शहामृग पंतांनी कदम ताल करून दाखवला. कदम ताल झाल्या झाल्या शहामृग पंत हुश्श करत खुर्चीवर बसत घाम पुसत राहिले. वजन वाढलंच आहे जरा यांचं या लॉकडाऊनमुळे, सतत घरी बसावं लागतं ना म्हणून. मिसेस शहामृग मिसेस सुतार पक्षींना म्हणाल्या, तुमचे हे कमीत कमी दुसऱ्या राऊंडपर्यंत गेले तरी आमचे हे नाराजून गेले झाडावर टकटक टकटक करायला. मिसेस सुतार पक्षी म्हणाल्या, पाहिलं या कोकिळावंचं नी इथे पण टांग मारली नी गेल्या पुढे. तुम्ही बघा, बसा आता त्यांच्या मुलांना खेळवत, कावळीणबाई रागवून म्हणाल्या. बरं झालं बाई, मी सेकंड राऊंडमध्ये सिलेक्ट नाही झाले ते. चिमणराव येण्याची वेळही झाली आणि मुलंही आता भूक भूक करत असतील. निघते बाई मी, बाय, असं कबुतरीणबाईंना सांगून चिवताई भरकन उडून गेली. घू घू आवाज करून सगळ्यांकडे घुर्रावून बघत कबूतरही विथ फॅमिली उडून गेलं. चिटिंग आहे दुसरं काय, असं म्हणत बदक फटाक फटाक पाय वाजवत निघून गेलं. सावरत आपला सदरा ढगळा निघून गेला बगळा. मैं ना जा रही हूँ असं ठसक्यात म्हणत मैनाही निघून गेली. गजराज एलिफंटे यांनी दुसऱ्याही राऊंडचा निकाल जाहीर केला. सगळ्यांनी दाखवलेलं टॅलेंट बघून पोपटकुमार, हंसराव आणि मोरजी हे तिघं त्यांचे वेगळे रंग असल्याने आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असल्याने फायनल राऊंडमध्ये एंट्री घेतील. आणि मिस्टर एलिफंटे यांनी चष्म्यातून समोर प्रेक्षकांकडे टाळ्यांच्या अपेक्षेने नजर फिरवली आणि ते अवाकच झाले, कारण प्रेक्षकांमध्ये फक्त मिसेस पोपट, मिसेस हंस आणि मिसेस मोर एवढेच शिल्लक होते. तिसऱ्या राऊंडमध्ये पक्ष्यांची स्पर्धा असल्याने झाडावरून फळ कोण तोडून आणतं अशी स्पर्धा होती. त्यात अर्थातच पोपटकुमार जिंकले. नंतर जगात लोकप्रिय पक्षी कोणता ही स्पर्धा होती. यात इंटरनेटवर सर्व्हे केल्यावर पोपटकुमारांना जास्त मतं मिळाल्यानं ते जिंकले. नंतर शेवटी तिन्ही पक्ष्यांना एक कोडं घालण्यात आलं. नाक ज्याचं बागदार, वेग आहे त्याचा फार. नाक आहे ज्याचं बागदार, वेग आहे त्याचा फार. सेवेत सदा हजर राही भगवंताचा वाहेभार. सेवेत सदा हजर राही भगवंताचा वाहेभार. सांगा पाहू कोण आहे हा? या प्रश्नाचं उत्तर जो देईल तो रंग माझा वेगळा स्पर्धेचा विजेता होईल, गजराज म्हणाले. हंसराव डौलदारपणे चालत चालत विचार करू लागले. मोरजी पिसारा फुलवून विचार करू लागले. पोपटकुमारांनी पटकन एक छोटीशी गिरकी घेतली आणि पंख झटकून ते म्हणाले, मला उत्तर माहिती आहे, सांगू? हो हो, सांगा सांगा, गजराज म्हणाले. हंसराव आणि मोरजीसुद्धा उत्तराची वाट बघू लागले. पोपटकुमार म्हणाले, ओके, सांगूनच टाकतो. नाक ज्याचं बागदार, वेग त्याचा आहे फार. नाक ज्याचं बागदार, वेग त्याचा आहे फार. सेवेत सदा हजर राही भगवंताचा वाहेभार. तो आहे पक्षीराज गरुड यार. म्हणजे गरुड म्हणायचे मला. यार आपलं असंच यमक जुळवलं हो मी, पोपटकुमार हसत हसत म्हणाले. आणि सगळ्या उपस्थितांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. वा पोपटकुमार, फारच छान, गजराज आणि सिंह महाराज एकदमच म्हणाले. आणि पोपटकुमारांना रंग माझा वेगळा या स्पर्धेत पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळालं. सगळ्यांनी पोपटकुमारांचं अभिनंदन केलं. पोपटीणबाईंना तर पोपटकुमारांचा एवढा अभिमान वाटला की बस. ही कथा इथं संपली. कथा आवडली तर लाईक, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद.